मुंबईत जेव्हा अंडरवर्ल्ड आणि त्याची दहशत पीक पॉइंटला आली होती तेव्हा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर नावाचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि त्या एन्काउंटर हिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पडली ते म्हणजे 1983 साली स्पेशल ट्रेनिंग घेऊन पोलीस दलात रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनी। त्यावेळेचे पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली ती बॅच तयार झाली होती। वरिष्ठ पत्रकार हुसेन झैदी यांनी हिंदुस्तान टाइम्समधील त्यांच्या लेखात 1983च्या बॅचला किलर बॅच म्हटलं होतं, कारण त्या बॅचच्या अधिकाऱ्यांनी तेव्हा अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवली होती। त्या बॅचच्या अधिकाऱ्यांची नावं तुम्ही कधी ना कधी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ऐकलीच असतील। त्यामध्ये प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, असलम मोमीन या अधिकाऱ्यांचा समावेश होता आणि त्यांना नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं। पुढे ती बॅच 1984 साली पोलीस सेवेत रुजू झाली। त्याच बॅचमधील एक धडाडीचे ऑफिसर विजय साळसकर यांच्या कामगिरीबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। असं म्हणतात कधी काही त्यांच्या नुसत्या नावानं अरुण गवळी आणि त्याची गँग चाळाचाळा कापायची, पण 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं। बऱ्याच जणांनी त्या हल्ल्याचा उद्देशच एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांना उडवण्याचा होता अशी ॲलिगेशन्स लावली होती, पण नंतर त्या आरोपांचं पुढं काय झालं याबद्दल काही स्पष्टीकरण मिळालं नाही। असो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे 5 एप्रिल 1957 रोजी विजय सहदेव साळसकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एडगाव इथं झाला। त्यांनी मुंबईतील दालमिया महाविद्यालयात B.Com आणि मुंबई विद्यापीठातून M.Com पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। साळसकर अभ्यासात फार हुशार होते। त्यांना सायकल चालवायला खूप आवडायची। एकदा त्यांनी सायकलवर मुंबई टू गोवा आणि मुंबई टू दिल्लीपर्यंत प्रवास केल्याचं बोललं जातं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 5 वर्ष त्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत मासिक 750 रुपये पगारावर नोकरी केली, पण सुरुवातीपासून त्यांना पोलीस दलाचं खूप आकर्षण राहिलेलं होतं। त्यात गुन्हेगारी जगाबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड होती। पुढे मोठ्या मेहनतीनं ते 1983 साली पोलीस दलात भरती झाले आणि त्यांनी नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हाताखाली हार्डकोर ट्रेनिंग घेतलं। पुढे 1984च्या दरम्यान त्यांनी उपनिरीक्षक पदावर काम करायला सुरुवात केली आणि बघता बघता त्यांचा मुंबईच्या एन्काउंटर स्पेशलिस्ट पथकात समावेश करण्यात आला। त्या पथकात गेल्यानंतर साधारण वर्षभरातच त्यांचा मुंबईतील खुंखार गुन्हेगार राजा शहाबुद्दीनशी सामना झाला। त्यांनी एका फिल्मी स्टाईल चकमकीत राजा शहाबुद्दीनचा खात्मा केला आणि साळसकर डेअरिंगबाज ऑफिसर म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले। असं म्हणतात त्यावेळी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, दया नायक, रवींद्र आंग्रे, विजय साळसकर यांनी प्रत्येक टोळीतील 10 गुन्हेगारांची एन्काउंटरसाठी यादी बनवली होती। त्यात विजय साळसकरांच्या वाट्याला अरुण गवळी आणि त्याच्या गँगमधले काही अट्टल गुन्हेगार आले होते। पण दरम्यानच्या काळात मुंबईत दाऊदच्या एका हस्तकाचा पार्टनर सुभाष माकडवाला यानं मुंबईत रक्तपाताची मालिका सुरू केली। 17 ते 18 जणांचा त्यानं अतिशय निर्घुण पद्धतीनं खून केला होता। त्यामुळे मुंबईत बेकार दहशतीचं वातावरण पसरलेलं होतं। ते माकडवाला बंधू बांधकाम व्यावसायिक, हॉटेल मालक, शेअर ब्रोकर्स, चित्रपट निर्माते, वितरक आणि अभिनेत्यांना खंडणीसाठी धमक्या देत असायचे। मग पुढे विजय साळसकरांनी त्यांच्या खबरीमार्फत सुभाष माकडवालाचा माग काढला आणि एके रात्री त्याच्या गाडीचा पाठलाग करून माकडवालाचा एन्काउंटर केला। पुढे त्यांच्या बंदुकीनं ठाव घेतला त्यावेळचा नामांकित गँगस्टर अमर नाईक याच्या छातीचा। नाईक गँगचा म्होरक्या अमर नाईकचा तेव्हा मुंबईत बेकार दबदबा वाढला होता। 1994-95 या 2च वर्षात त्यानं गवळी आणि दाऊद गँगला खुन्नस द्यायला सुरुवात केली होती। सुरुवातीच्या काळात बंदूक नाही म्हणून फक्त चाकूच्या जीवावर तो लोकांना धाक दाखवायचा। बरेच दिवस तो साळसकर आणि त्यांच्या टीमच्या रडारवर आला होता। पुढे परदेशातून त्याच्यासाठी बंदुकी येऊ लागल्या। हप्ते वसुली आणि राजकीय वरदहस्त या दोन्ही गोष्टींमध्ये त्यानं गवळी टोळीलाही मागं टाकलं होतं। दरम्यान खटाव मिलचा मालक सुनीत खटाव याचा नाईक टोळीनं मर्डर केल्यानंतर गवळी आणि नाईक टोळीतला संघर्ष आणखी शिगेला पोहोचला। पत्रकार हुसेन झैदी यांनी भायखळा टू बँकॉक या त्यांच्या पुस्तकात लिहिल्यानुसार तेव्हा खटाव कुटुंबीय आणि इतर गँगच्या मेंबर्सनी एकत्र येऊन अमर नाईकला जो मारेल त्याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं। पण तरीही कोणताच शूटर अमरला मारायची रिस्क घ्यायला तयार नव्हता। पण ते आव्हान पेललं एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनी। साळसकर आणि त्यांच्या टीमनं अनेक दिवस त्याच्यावर नजर ठेवून सापळा रचला।
फियाट गाडीतून मदनपुरामध्ये आलेल्या अमर नाईकच्या गाडीचा सिनेमा दाखवतात तसा पाठलाग करून विजय साळसकरांनी त्यांचा एन्काउंटर केला। त्यावेळी अमरनं म्हणे साळसकरांवर गोळ्या झाडल्या होत्या, पण केवळ बुलेट प्रूफ जॅकेटमुळे ते वाचले। त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे गवळी गँगकडे त्यांचा मोर्चा वळवला। गवळी गँगचे पंटर शूटर यांच्याशी विजय साळसकरांचं कायमच वाजलं। साळसकरांच्या खबऱ्यांचं नेटवर्क खूप मोठं होतं। त्यांचे सगळे खबरी त्यांनी गवळी गँगच्या शूटर लोकांच्या मागं पेरून ठेवले होते। त्यांच्याच मदतीनं साळसकरांनी गवळीच्या काही लोकांचा खात्मा केला तर काहींना अटक केली। त्यामध्ये काही महत्त्वाची नावं सांगायची झालीच तर 1997 मध्ये साळसकरांनी अवघ्या 15 दिवसात अरुण गवळीचे प्रमुख नेमबाज गणेश शंकर भोसले, सदा पावले आणि विजय तांडेल यांना चकमकीमध्ये ठार केलं। त्यानंतर साळसकरांनी नेमबाज दिलीप कुलकर्णी, नामदेव पाटील, शरद बांदेकर, बबन राघव आणि बंड्या अडिवडेकर यांनाही ठार केलं। पण पुढे एक मोठी गोष्ट घडली। आपल्या पोरांचे एन्काउंटर थांबावे त्यासाठी गवळीनं राजकीय ताकद वापरून पाहिली, पण ते शक्य झालं नाही, म्हणून तो स्वतःच राजकारणात आला। एवढंच काय, गवळी आमदार सुद्धा झाला। पण तरीही साळसकरांनी अरुण गवळीला धाकात ठेवण्याची आणि त्याच्या टोळीतील गुन्हेगारांचा खात्मा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही। त्याबद्दल बोलताना खुद्द साळसकरांनी एकदा मुलाखतीत सांगितलं होतं की अरुण गवळी नावाचा माणूस राजकारणात गेला, त्याचा कितीही दबदबा वाढला तरी माझ्यासाठी तो दगडी चाळीत राहणारा एक गुन्हेगारच असेल। मी त्याच्या कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही। मी माझं काम त्याच प्रामाणिकपणे करेन। साळसकरांनी त्यांचं हे वक्तव्य शेवटपर्यंत जपलं। ना ते कधी कुणाच्या दबावाला बळी पडले ना त्यांच्या घरचे। साळसकर एकदम निडर वृत्तीचे अधिकारी होते। त्यांनी कधीच कुणाच्या पोकळ धमक्यांना भीक घातली नाही। एकदा तर त्यांनी मोठाच किस्सा केला। मुंबईतील तत्कालीन वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार एकदा अरुण गवळीनं आमदार असताना महिला पत्रकारावर हात उचलला होता। जेव्हा ती माहिती विजय साळसकर यांना कळाली तेव्हा त्यांनी 4 पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेतलं आणि त्यांनी अरुण गवळीचं घर गाठलं। एवढंच नाही तर चक्क त्याला घरातून खेचत पोलीस गाडीत आणून बसवलं आणि गाडी थेट पोलीस ठाण्यात आणली। काही जणांच्या म्हणण्यानुसार साळसकरांनी तेव्हा त्यांची निब्बार धुलाई केली होती। त्यानंतर गवळीच्या गँगनं साळसकरांच्या टेररची हायच खाल्लेली, कारण तोवर गवळीच्या घरात घुसण्याची कुठल्याच पोलीस अधिकाऱ्यानं हिंमत दाखवली नव्हती। बरं, फक्त गुन्हेगारच नाही तर मुंबईत एकदा विजय साळसकर आणि त्यांचे सहकारी प्रदीप शर्मा यांच्यातल्या दुश्मनीचीही चर्चा झाली होती। पण नंतर प्रदीप शर्मा यांनी मुलाखत देऊन त्या वादावर पडदा टाकला। प्रदीप शर्मा म्हणाले होते की साळसकर आणि माझ्यात जमत नाही। हे माध्यमांनी जे पसरवलं होतं तसं खरं तर काहीच नव्हतं। आमची भांडणं फक्त खबऱ्यांवरून व्हायची। त्याचा खबरी असेल तर मी त्याला ट्रॅप करायचो, माझ्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचो, माझे खबरी तो वळवायचा। आबोला असं काही नव्हतं। शहीद विजय साळसकर हे माझे जिवलग मित्र होते। पोलीस प्रशिक्षणात आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून स्क्वॉड तयार केले जायचे। त्यांचं साळसकर आणि माझं शर्मा आडनाव। त्यामुळे 1983 मध्ये पोलीस प्रशिक्षणासाठी आम्ही एकाच स्क्वॉडमध्ये होतो। वर्षभर एकत्र राहिलो। मुंबईत आल्यानंतरही बरीच वर्ष एकत्र होतो। क्राईम ब्रांचलाही आम्ही एकत्र काम केलंय। काही मोठमोठे ऑपरेशनही आम्ही एकत्र केलेत। विजय साळसकरांसोबत केलेली कामं आजही आठवतात। सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन नेटवर्क असणारा अधिकारी म्हणून आजही विजय साळसकरांना मी मानतो। माझ्यापेक्षा 100 पटीनं जास्त नेटवर्क त्यांचं होतं असंही शर्मा त्या मुलाखतीत बोलले होते। दरम्यान साळसकरांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांच्यावर अनेक आरोपही झाले होते। एकदा एका चकमकीत त्यांच्याकडून 18 वर्षांचा मुलगा मारला गेल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। त्या प्रकरणी त्यांची चौकशी झाली होती, पण त्यातून ते सही सलामत सुटले। पुढे त्यांच्यावर गुटखा व्यापाऱ्यांशी संबंध असल्याचे आरोप झाले। त्यावेळी तर त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर ही काढून घेण्यात आली होती। पण काही झालं तरी तोपर्यंत विजय साळसकर मुंबईत एखाद्या बॉलिवूड हिरोपेक्षा जास्त फेमस झाले होते। असं म्हणतात साळसकरांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 75 ते 80 गुन्हेगारांचा खात्मा केला होता। पुढे अरुण गवळीची अटक, दाऊदचं मुंबई सोडून पळून जाणं आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांचा धसका यामुळे मुंबईच्या अंडरवर्ल्डला बऱ्यापैकी आळा बसवण्यात पोलिसांना यश आलं होतं। त्यानंतर मग विजय साळसकर यांना मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी सेलचा एक भाग बनवण्यात आलं। तिथंही त्यांनी अनेक उत्तम कामगिऱ्या पार पाडल्या। पण 26/11ची दुर्दैवी काळ रात्र उजाडली आणि मुंबईसह सगळ्या महाराष्ट्राला कायमच्या दुःखद आठवणी मिळाल्या। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला यंदा नोव्हेंबरमध्ये 15 वर्ष पूर्ण होतील।
त्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानं मुंबई पुरती हादरली होती. त्यात एकूण 166 लोक मारले गेले होते तर 308 लोक जखमी झाले होते. पण त्या भयान काळ रात्री सुद्धा मुंबई पोलिसांचे काही निडर ऑफिसर छातीचा कोट करून लढण्यासाठी सज्ज झाले होते. त्यापैकीच एक होते विजय साळसकर. म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची खबर मिळाली आणि त्यानंतर लगेचच विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे या 3 अधिकाऱ्यांसह आणखी 4 कॉन्स्टेबल तडक टोयोटा कुलियस गाडी करून घटनास्थळी निघाले होते. दरम्यान साळसकर गाडी चालवत होते, अशोक कामटे त्यांच्या बाजूच्या सीटवर बसले होते व बाकीचे मागे बसले होते. पण 5 मिनिटांनंतर झाडाच्या मागून 2 आतंकवादी आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्या गोळीबारात कॉन्स्टेबल जाधव सोडून बाकी 6 पोलीस मारले गेले. हेमंत करकरे, अशोक कामटे यांच्यासह विजय साळसकरांना सुद्धा दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. पुढे त्या दोन्ही आतंकवाद्यांनी त्या 3ही पोलिसांचे मृतदेह रस्त्यावर टाकले आणि ते मेट्रो जंक्शनकडे निघून गेले. त्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस दलाचे एकूण 14 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले होते. ज्यावेळी बातमी त्यांच्या घरी पत्नी आणि मुलीला कळाली तेव्हा त्यांचं सगळं अंग थरथर कापत होतं. तेव्हापासून पुढची 4 वर्ष कसावला फाशी मिळेस्तोवर साळसकरांच्या पत्नीनं घरात एकही सण साजरा केला नव्हता. 2009 साली विजय साळसकरांना त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर अशोक चक्र बहाल करण्यात आलं. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी तेव्हा साळसकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांना तो शौर्य पुरस्कार प्रदान केला होता. पण त्यांची पत्नी सांगते, आम्ही आज सुद्धा मुंबईच्या हल्ल्याची ती काळ रात्र विसरू शकत नाही. तर विजय साळसकर यांची मुलगी सांगते की जेव्हा तिला तिच्या वडिलांची आठवण येते तेव्हा ती त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर पाहते. विजय साळसकर यांनी गुन्हेगारांना शिक्षा देण्यात कधीही विचार केला नाही. त्यांच्या त्या शौर्याला मुंबई आणि अवघा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या ते सर्वात आवडीचे अधिकारी होते. म्हणजे विजय साळसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती. म्हणजे द वायर या न्यूज मीडियानं दिलेल्या बातमीनुसार 2007 साली मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरण घडलं आणि त्यासाठी सध्याच्या बीजेपी नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर आरोप झाले होते. त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्या टीमकडे सोपवण्यात आला होता. तेव्हा त्यांनी साध्वी प्रज्ञा यांची खूप सखोल चौकशी केली होती. दरम्यान त्या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर दोषी सापडल्यानंतर त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती. पण नंतर अचानक मुंबईवर तो दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात साळसकर, करकरे यांना वीरमरण आलं. तेव्हा अनेकांनी विजय साळसकर किंवा करकरे यांना वाटेतनं बाजूला काढण्यासाठीच तर तो हल्ला घडवून आणला नव्हता ना, अशी शंका व्यक्त केली होती. पुढे जेलमधून बाहेर आल्यानंतर बीजेपी नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना त्याबद्दल पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या की करकरेला माझा शाप लागला. मी त्याला म्हणाले होते की तुझा नाश होईल आणि एका महिन्यानंतर दहशतवाद्यांनी त्याला ठार मारलं. त्यांच्या त्या व्हिडिओनं तेव्हा देशात खूप गदारोळ माजला होता. असो, 2020 साली विजय साळसकरांच्या आयुष्यावर आधारित बॉम्बे डे नावाच्या वेब सिरीजची घोषणा करण्यात आली होती. ती सिरीज सत्य घटनांवर आधारित आहे असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. असो, पण तुम्हाला आम्ही सांगितलेली ही डॅशिंग आणि डेअरिंगबाज विजय साळसकरांची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.